नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहोत गौराईंसाठी 2 मोत्यांचे हार, जे की बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. तर ह्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे आणि प्लस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे. आजचा नेकलेस तुम्हाला कसा वाटतोय, हार कसा वाटतोय तो तुम्ही मला नक्की सांगा. ह्या ठिकाणी मी खड्यांचं पॅन्डेड घेतलेलं होतं. हे मोठे पॅन्डेड आहेत, 2 घेतलेले आहेत मी त्यातले. आणि ह्या ठिकाणी 4 असे बारीक छोटे पॅन्डेड घेतलेले आहेत, जे की आपण नथीच्या पॅन्डेडसाठी पण यूज करतो आणि प्लस हार जर मोठा बनवायचा असेल त्यासाठी पण आपण ह्याचा यूज करतो. ह्या ठिकाणी मी घेतलेले आहेत पर्ल्स, 2 चे पर्ल्स होते हे. आणि ह्या ठिकाणी आपण घेतले आहे नॉड. आता आपण सुरुवात करणार आहोत. मी तुम्हाला पहिल्यांदा 2 चा जो पर्ल आहे तो केवढा आहे दाखवते. कधी पण आपण साईजमध्ये बघू शकतो की हा 2 चा होता. आणि ह्या ठिकाणी आपण दोरा घेतलेला आहे पांढरा. आता पर्ल्स आपले पांढरे असतात, त्यामुळे आपल्याला दोरासुद्धा पांढरा घ्यायचा आहे. म्हणजे ह्यामध्ये थोडाफार आपला धागा जरी दिसला तरी तो हाईड होऊन जातो. मॅक्झिमम मी आता 1 हातभर दोरा घेत आहे. हा जो दोरा आहे हा ज्वेलरीसाठीचा, जसं की खूप कडक दोरा आहे. ह्यामधून आपले मणी कधीच पडणार नाहीत, हलणार नाही आणि धागा कधी मेन तुटणार नाही. त्यासाठी मी हा धागा घेतलेला आहे. हे जे नेकलेस आहे, हा जो हार आहे तो आपण धाग्यामध्येच बनवणार आहोत. आपण तारेमध्ये किंवा इलास्टिक वायरमध्ये नाही बनवू शकत, का तर त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित बाइंडिंग करता येत नाही. ह्यासाठी मी ओढून दाखवते. खूप कडक धागा आहे, अजिबात तुटत नाही आहे आणि एक्स्ट्रा कडक आहे तो. म्हणजे एकदम ओढला पतंगीसाठी सुद्धा आपण त्या धाग्याचा यूज करतो. सेम तोच धागा मी आता ह्या ठिकाणी घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी फर्स्ट मी पॅन्डेड अडकवून घेते. आता पॅन्डेड मी दाखवते की बरोबर मधोमध आपल्याला पॅन्डेडच्या इथे छोटे छोटे गॅप असतात, त्यातनंच आपल्याला धागा वळवून घ्यायचा आहे. आता धागा त्यामधून वळवता येत नव्हता, ह्यासाठी मी गेअर वायर घेतलेली होती. त्याचा थोडासा तुकडा त्याच्यामध्ये अडकवला होता आणि मग त्यातनं मी वळवून घेतलेला आहे. मी दाखवते तुम्हाला, बघू शकता. हा मी गेअर वायर घेतलेला आहे, छोटासा तुकडा घेतलेला आहे त्याचा. आणि त्याला आता मी त्या पॅन्डेडच्या जो गॅप आहे छोटे छोटे त्याच्यामध्ये मी अडकवून घेते. बघू शकता, बरोबर मधोमधच घ्यायचं आहे आपल्याला. गेअर वायरमुळे काय झालं की हे एकदम इझिली आपला जो धागा आहे तो बाहेर पडला आहे. आता हा ओवून घेतला आणि दुसऱ्या बाजूनी पण आता मी हा ओवून घेते. एकदम व्यवस्थित आपण ते वोवून घेतलेलं आहे. आता नंतरनं आपल्याला त्यामध्ये मनी ॲड करायचे आहेत. 2 धागे आहेत आपले त्यामध्ये. जसं की बघा, ह्या ठिकाणी मी एक ओवून घेतला, तो थोडेसे गॅप राहिलेला तिथून मी ओवून घेतला. आणि परत पण ॲक्च्युली त्या टायमिंगमध्ये काय झालं की तिथे एक थोडंसं म्हणजे गम लावलेला होता, त्यामुळे तो कडक झाला होता, तो निघत नव्हता. मग मी त्याला एकदम आपल्या नॉर्मल सुईने त्याला होल पाडून घेतला आणि नंतरनं दोन्ही धागे त्यामधून मी बरोबर खाली खाली घालून घेतले. दिसते तुम्हाला बघा, एक सेकंड. इथे धागा माझा अडकलेला होता. आता मी या ठिकाणी काय करते, जो आपले बीड्स होते, जे पर्ल होते, त्याच्याच नायलॉनच्या दोऱ्याने मी आता आपल्या धाग्याला गाठ बांधून घेते. बघा अशा पद्धतीने. आणि ह्याच्याने काय होणार, आता एक 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 जो मणी आहे तो मी त्यामध्ये ओवून घेणार. प्रत्येक पदरमध्ये आपण त्याला 10-10 मणी घेतलेले आहेत. सेम बघू शकता किती इझिली हे काम झालेलं आहे. आपल्याला कधी कधी सुई लावावी लागते, तर कधी गेअर वायरने लावतो. पण हे इझी टू वे एक आहे, जे की आपण नायलॉनच्या धाग्यानेच त्याला गाठ बांधून घ्यायची, पाहिजे तेवढे मणी घालायचे आणि परत ती गाठ कापायची. अशा पद्धतीनेच मी ह्या ठिकाणी बघू शकता की हे जे नेकलेस आहे ते तयार करून घेतलेले आहेत. बघा अशा पद्धतीने मी हे सगळं करून घेते.
शकता बरोबर मी 10-10 मणी ह्या ठिकाणी टाकून घेतलेत आणि आता मध्ये आपल्याला बारकं पॅन्डेड घालायचं आहे. मग ह्या ठिकाणी ते मी तुम्हाला दाखवलं ना रेड कलरचे पॅन्डेड, ते मी त्या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत. आता बघू शकता तुम्ही, दाखवते तुम्हाला. एकदम व्यवस्थित ते पॅन्डेड घालायचं आहे आपल्याला. ह्यासाठी पण मला गेअर वायरचाच यूज करावा लागला आहे, की गेअर वायरमुळे काय झालं आहे, ते धागे आत व्यवस्थित घसतात आहेत. नाहीतर जर असं घालायला गेलं की त्याचे धागे लूज पडत होते. बघू शकता बरोबर सेंट्रलचा जो आपला पॉईंट आहे तिथूनच आपण घेतला आणि पाण्याच्या एका बाजूने काढून घेतलेला आहे. व्यवस्थित आपण ते काढून घेतलं ना, एक धागा इकडून एक धागा तिकडून असा काढून घ्यायचा आहे आपल्याला तो बरोबर. म्हणजे काय होते की बरोबर तो एक गॅप जो आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये दिसतोय. बघू शकता मी एका धाग्याने इकडून काढून घेतलेला आहे. आता दुसऱ्या धाग्याने मी ते काढून घेते पॅन्डेड. मग बरोबर जिथे मी धागा घातला त्याच्याच अपोजिट साईडला पण एक गॅप असतो, त्या ठिकाणाहून मी काय केलं, माझा हा सेकंड जो धागा होता तो मी तिथून काढून घेतला. यासाठी बारीक सुईचा सुद्धा यूज करतो, पण सुई कधी कधी जंबल्ड होते, म्हणजे कळत नाही की कुठे गेले काय. त्यामुळे आपल्याला ते परत कट करा, परत सुई ववा, हे करावं लागतं, खूप टाईम लागतो त्यासाठी. म्हणून ह्या गेअर वायरमुळे एक व्यवस्थित तो धागा साईड होतोय बघा. बघा आता बरोबर आता तिथनं मला थोडासा तो कमी पडत होता म्हणून मी काढून घेतला आहे आणि आता मी एका साईडला घालून घेते बघा तो साईडला. येस, ह्या ठिकाणी आपला जो धागा होता तो निघालेला आहे. आता आपलं जे पॅन्डेड आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये अटॅच झालेलं आहे. बघू शकता एकदम व्यवस्थित पॅन्डेड ते अटॅच झालेलं आहे. मी झूम करून दाखवते तुम्हाला, एकच सेकंड. एकच सेकंड, ह्या ठिकाणी मी झूम करून दाखवते तुम्हाला, की बघू शकता की जे पॅन्डेड आहे ते व्यवस्थित त्यामध्ये ववलं गेलं आहे. शेवट आपल्याला हे असंच करावं लागणार आहे आणि व्यवस्थित हे असं ओढून घेतल्यानंतर ना तिथले जे धागे आहेत आणि मणी आहेत ते पॅक होऊन जातात. आणि पॅक झाल्यामुळे काय होणार, आपला जो पॅन्डेड आहे तो हलणार पण नाही आहे, मनीसुद्धा हलणार नाही आणि जो धाग्याचा जो गॅप आहे तो काही दिसणार नाही. जसं की मी अगोदर करून घेतलेलं होतं, हे एक सेट बनवून घेतलेला होता मी हा. आता मला त्याला फक्त दोरी लावायचे आणि तशाच पद्धतीने आपण हा पण एक पॅन्डेड सेट आहे तो बनवून घेतलेला आहे, बनवतोय. सेम अशा पद्धतीने आपल्याला हा बनवायचा आहे. आता शेवट मी काय केलं, ह्याला लटकनसुद्धा लावलेला आहे पॅन्डेडला खाली, जसं की दाखवते बघा. हे दोन्ही पण आपले पॅन्डेड तयार झालेत. त्याच्यानंतर ना मी त्याला लटकन लावलेलं आहे आणि थोडंसं खाली एक असं मोकळं वाटत होतं, पण लटकन लावल्यामुळे खूप सुंदर दिसायला लागला नेकलेस. आणि शेवट मी त्याला दोरीसुद्धा लावली आणि दोरी लावल्यामुळे त्याचा शो अजून आला आहे छान. दोरी लावून घेतली. आता मी दोरी लावून घेतलेली आहे, म्हणजे एका सेटला लावून घेतली तर एका सेटला राहिलेली होती, ती लावून घेतली. आणि कंप्लीट झाल्यानंतर ना आपला हा जो हार आहे, मोत्यांचा हार, जो की गौराईंसाठी आपण बनवलेला होता, कस्टमाइज केला होता, जो की ही आपली ऑर्डर होती सोलापूरमधली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही ज़रूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.